وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره ولا تنقصوا المكيال والميزان إني أراكم بخير وإني أخاف عليكم عذاب يوم محيط ويا قوم أوفوا المكيال والميزان بالقسط ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تعثوا في الأرض مفسدين بقية الله خير لكم إن كنتم مؤمنين وما أنا عليكم بحفيظ قالوا يا شعيب أصلاتك تأمرك أن نترك ما يعبد آباؤنا أو أن نفعل في أموالنا ما نشاء إنك لأنت الحليم الرشيد قال يا قوم أرأيتم إن كنت على بينة من ربي ورزقني منه رزقا حسنا وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح ما استطعت وما توفيقي إلا بالله عليه توكلت وإليه أنيب ويا قوم لا يجرمنكم شقاقي أن يصيبكم مثل ما أصاب قوم نوح أو قوم هود أو قوم صالح وما قوم لوط منكم ببعيد واستغفروا ربكم ثم توبوا إليه إن ربي رحيم ودود قالوا يا شعيب ما نفقه كثيرا مما تقول وإنا لنراك فينا ضعيفا ولولا رهطك لرجمناك وما أنت علينا بعزيز قال يا قوم أرهطي أعز عليكم من الله واتخذتموه وراءكم ظهريا إن ربي بما تعملون محيط ويا قوم اعملوا على مكانتكم إني عامل سوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ومن هو كاذب وارتقبوا إني معكم رقيب ولما جاء أمرنا نجينا شعيبا والذين آمنوا معه برحمة منا وأخذت الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين كأن لم يغنوا فيها ألا بعدا لمدين كما بعدت ثمود. आणि मदयनच्या तर्फे त्यांचे भाऊ शुएब यांना आम्ही पैगंबर बनवून पाठवलं. त्यांनी आपल्या जनसमूहाला सांगितलं की हे माझ्या जनसमूहाच्या बांधवांनो, अल्लाहची भक्ती उपासना करा, त्याच्याशिवाय तुमच्याकरता कोणीही उपासना करण्यास लायक नाही. नापतोल करण्यात कमी देणं सोडून द्या. मी तुम्हाला यावेळी चांगल्या स्थितीत पाहत आहे. जर तुम्ही असल्या हरकती करणं सोडलं नाही तर मला तुमच्या बाबतीत भय वाटतं की पुढे तुमच्यावर एका भयानक दिवशी अजाबचा घेरा पडेल. हे माझ्या बिरादरीच्या लोकांनो, माप आणि वजन न्यायाच्या आधारावर पूर्ण करा आणि लोकांना वस्तू तोलून देताना त्यांचं नुकसान करू नका आणि जमिनीवर फसाद पसरवणं सोडून द्या. आणि ईमान राखत असाल तर अल्लाहनं दिलेलं जे काही बाकी राहील त्यातच तुमचं भलं होईल आणि मी तुमच्यावर देखरेख ठेवणारा तर नाही. समाजाच्या लोकांनी उत्तर दिलं, हे शुएब, काय तुमची नमाज तुम्हाला हे शिकवते की आमचे बाप जादे ज्यांची पूजा करत राहिले त्यांना आम्ही सोडून द्यावं आणि आपल्या धनदौलतीमध्येही मनाला वाटेल ते करू न शकावं? आता तुम्हीच एक समजदार आणि भले माणूस उरले आहात. तेव्हा शुएब यांनी फरमावलं,
की हे माझ्या जमातीच्या बांधवांनो, बरं हे तर पहा की मी आपल्या पालनकर्त्यातर्फे प्रमाणावर कायम आहे आणि त्यानं मला चांगली उपजीविकाही प्रदान केली आहे. आणि माझा कधी इरादाही झाला नाही की ज्या गोष्टीची तुम्हाला मनाई करतो त्याच्या उलट मी स्वतः करू लागावं. मी तर शक्य होईल तेवढी सुधारणा करू इच्छितो आणि ही सर्व सुबुद्धी मला फक्त अल्लाहतर्फे लाभली आहे. त्याच्यावरच मी भरोसा केला आहे आणि त्याच्याचकडे मला परतून जायचं आहे. आणि हे माझ्या जमातीच्या बांधवांनो, माझ्या विरोधात अपराधी बनू नका, नाहीतर तुमच्यावरही तसाच अजाब येईल जसा नूह यांच्या काबिल्यावर आला होता आणि हुद आणि स्वाले यांच्या जमातीवर आला होता आणि लूत यांच्या जनसमूहाची वाईट दशा झाली होती. ती घटना तुमच्यापासून फार दूर असलेली गोष्ट नाही. भल्या माणसानो, आपल्या पालनकर्त्याजवळ माफी मागा आणि मग तौबा करून त्याच एकाकडचे होऊन राहा. निस्संदेह माझा पालनहार मोठा मेहरबान आणि दासांशी फार प्रेम राखणारा आहे. लोकांनी उत्तर दिलं, हे शुएब, तुमच्या बहुतेक गोष्टी आमच्या ध्यानी येत नाहीत आणि आम्ही असे पाहतो की आमच्या दरम्यान तुमची काहीच हस्ती आणि लायकी नाही. तुमच्या बिरादरी आणि कुटुंबाची पर्वा आम्हाला नसती तर आम्ही तुम्हाला दगडांनी ठेचून मारलं असतं आणि तुम्ही काही आमचे सरदार नाहीत. शुएब म्हणाले, हे माझ्या बिरादरीच्या लोकांनो, काय अल्लाहच्या मुकाबल्यात तुम्ही माझी बिरादरी आणि कुटुंबाच्या दबावाची जास्त पर्वा केली आणि अल्लाहच्या आदेशांना पाठीमागे टाकलं? ऐका, माझ्या पालनकर्त्यानं तुमच्या सर्व कर्तुतींना सर्व प्रकारे घेरून ठेवलं आहे. आणि हे माझ्या कबिल्याच्या लोकांनो, आपल्या जागी तुम्हीही आचरण करीत राहा आणि मीही आपल्या कामात मग्न राहीन. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की अपमानित करून टाकणारा अजाब कोणावर आला आणि खोटा कोण आहे. परिणामाची वाट पहा, मी देखील तुमच्यासोबत वाट पाहतो. आणि आमच्या आदेशाची जेव्हा ती वेळ आली तेव्हा आम्ही शुएब आणि त्यांच्यासोबत इमान राखणाऱ्यांवर मेहरबानी करून त्यांना मुक्ती दिली आणि इतर सर्व अत्याचारी लोकांना एका भयंकर भयभीत करणाऱ्या आवाजाने येऊन धरलं. आणि सकाळी हे लोक आपल्या घरांमध्ये उलथे पालथे पडले होते. त्या अत्याचारींची अशी वाईट गत झाली की जणू हे लोक त्या ठिकाणी कधी राहतच नव्हते. सावध व्हा की मदयनवाल्यांनाही समूद जनसमूहाप्रमाणे अल्लाहच्या दया कृपेपासून दूर फेकलं गेलं.